आजचा जो आपला धरणे आंदोलनाचा जो कार्यक्रम होता हा आजचा 10वा दिवस होता। आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण रोज इथं काही जे काय होत होतं हे जे काही घडामोडी होत होत्या ते आम्ही तुम्हाला काटेकोरपणे अपडेट द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे। हे आपल्याला सांगायची काही गरज नाही। पण एक आनंदाची आज अशी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी सर्व अन्यायग्रस्त मराठवाड्यातील सर्व जमातीचे बंधू या ठिकाणी प्रत्येकानं हजेरी लावली, त्यांनी प्रत्येकाने मार्गदर्शन केलं। हे खूप अनमूल्य मार्गदर्शन होतं, सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होतं। या माध्यमातून विचार, नवीन विचार, पुढील घडामोडी किंवा पुढील वाटचाल करण्यासाठी त्यांनी खूप सारी सर्वांनीच आपण मदत केली, त्याबद्दल मी व पूर्ण टीमतर्फे आपलं स्वागत। दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस जो आहे हा 10वा दिवस आहे हे आपल्याला माहिती आहे आणि 10वा दिवसाने आपल्याला आयुक्त कार्यालयाच्या समोर आपले सगळे बंधू आहेत। तर आपण बघू शकताय या ठिकाणी आमच्या बहिणी आहेत, आया बहिणी सर्वच आहेत, ज्येष्ठ नागरिक आमचे काका पण आहेत या ठिकाणी। तर मी ह्या ठिकाणी आज झलकार राणी यांची जयंती पण आहे, ही एक आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तर या ठिकाणी झलकार राणीप्रमाणेच ह्या ठिकाणी इथं माझी आई आहे, आई पण या ठिकाणी पहिल्या दिवसापासनं तर आजच्यापर्यंत म्हणजे सकाळपासनं ते संध्याकाळपासून त्यांनी ह्या ठिकाणी बसून राहिल्या, त्याबद्दल आईचं कौतुक करण्यासारखं आहे। त्यांच्या नावाचा टाळ्या होत्या। तर आई, मी विचारू शकतो की तुम्हाला ही जी माहिती मिळाली, तर माहिती मिळाली कोणातर्फे मिळाली हे मला माहिती नाही, पण तुम्ही ह्या ठिकाणी तर पहिल्या दिवसापासून आलात, तर जे आपले घरी आया बहिणी वगैरे जे आहेत त्यांनी सर्वांनी आपल्याला मदत केलेलीच आहे। पण आपले 30 तारखेला नांदेडला आंदोलन आहे, हे आहे मोर्चा आहे, या मोर्चासाठी सर्वांना सांगा की कसं आहे की आपल्याकडे ज्या बाया वगैरे ज्या आहेत किंवा आपल्या ज्या महिला आहेत त्यांना आपली एक विनंती करा आणि त्यांना बोलवण्यासाठी विनंती करा प्लीज। नमस्कार असं करायचं। नमस्कार। तर असं आहे की ह्या ठिकाणी आमच्या ताई पण आहेत। तर मी ताई आपल्याला विचारू शकतो की आपण पहिल्या दिवसापासून इथं आहात, तर झालेल्या ज्या घडामोडी आहेत ह्या पूर्ण आपल्याला माहिती आहे। तर आता आपल्याला लेटर पण दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी, तर आपली पुढची जी रणनीती आहे किंवा पुढची जे 30 तारखेचा आपण मोर्चा याचं नियोजन केलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे आणि येणाऱ्या ज्या भगिनी म्हणजे कोण कोण येणार आहेत, नियोजन कसं राहणार आहे, आणि माझं एक अशी आपल्याला विनंती असेल की आपल्या ज्या भगिनी आहेत त्या लाखोच्या संख्येने आपल्या त्या मोर्चामध्ये करायच्यात, तर एक आपण त्यांना विनंती किंवा आपल्या पद्धतीने जे काही समाजासाठी आपण आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या व्यक्त करा। नमस्कार, मी अनिता राममूर्ती मुदिराज। आम्ही या आदिवासी विकास संघटनेतर्फे या आयुक्तालयासमोर 10 दिवसापासून जे उपोषण करत होतो, धरणे आंदोलन करत होतो, या धरणे आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक होते, त्यामध्ये आमच्या या आई होत्या, रेजितवाड सर होते, बिरारे सर होते, या ताई पण आमच्या सोबत होत्या आणि तसंच बरेचसे बंधू आमच्या सोबत होते। आम्ही शांतपणाने या आंदोलनाचा मार्ग अवलंबला। घरी बसलेल्या स्त्रियांना मी विनंती करते की जोपर्यंत तुम्ही या समाजाच्या कामासाठी जे आपल्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही बघताय की इतर समाजामध्ये सगळ्या महिला पुढे येतात आणि आम्ही 3 महिला 10 दिवसापासून इथे माझे बांधव आहेत यांच्या बरोबरीने आम्ही लढत आहोत आणि त्याचं यश आम्हाला आज मिळालेलं आहे। आम्ही SIT संदर्भात जो काही लढा सुरू केला होता त्याच्या विरोधामध्ये आम्हाला जी मागणी होती तसं पत्र आम्हाला आयुक्तांनी दिलेलं आहे आणि असंच 30 तारखेला आपल्या पुढील प्रश्नासाठी नांदेडमध्ये जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामध्ये लाखोच्या संख्येने तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करते, कारण जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही तोपर्यंत आपल्या या समाजाचा उद्धार होणार नाही किंवा मुलांचे जे प्रश्न आहे शिक्षणाच्या बाबतीत आहे, आज आपण मागे राहिलो कारण आपल्यामध्ये एकी नाही आणि एक संघ होण्यासाठी तुम्ही सर्वांनी नांदेडच्या मोर्चामध्ये 30 तारखेला जरूर यावं ही माझी आग्रहाची विनंती राहील। धन्यवाद। धन्यवाद ताई, आपण खूप कमी वेळामध्ये खूप काही आपण समाजाला सांगितलं आहे। तर या ठिकाणी आणि बरेच सारे मंडळ आहेत, सर्वांना काही बोलायचं आहे, तर मी जातोय रेजितवाड सरांकडे। रेजितवाड सर, आपण पहिल्या दिवसापासून इथं आहात, तर आपल्याला जे आता आयुक्त साहेबांनी लेटर दिलेलं आहे त्या लेटरमध्ये काय दिलेलं आहे किंवा आपण याच्यामध्ये